नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आपण सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, समाजकारण, राजकारण, चित्रकला, गायन, अभिनय अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची माहिती घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. आज आपण लेखक, वृत्तपत्र व्यवसायी, लघुकथा लेखक, लघुनिबंधकार आणि अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार विजय तेंडुलकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. विजय तेंडुलकर एक चतुरस्र लेखक, वृत्तपत्र व्यवसायी, लघुकथा लेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार आणि नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांचा जन्म मुंबई येथे 6 जानेवारी 1928 रोजी झाला. विजय तेंडुलकर यांचं शिक्षण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी झाले. 1943 मध्ये शालेय शिक्षणात खंड पडला. शालेय शिक्षणापेक्षा घरातील वाङ्मयप्रेमी वातावरणाचे संस्कार प्रेरक ठरले. त्यांचे वडील प्रकाशक, लेखक आणि हौशी नट दिग्दर्शक होते. वडिलांच्या पुस्तकाच्या दुकानात बसणे, मुद्रिते तपासणे इत्यादींमधून वाङ्मय ग्रहणाचे व लेखनाचे पाठ तेंडुलकरांना मिळाले. प्रसिद्ध साहित्यिक V. बोकील हे त्यांना पुण्यात शिक्षक म्हणून लाभले. बोकिलांप्रमाणेच दी. मोकाशी यांच्या कथा लेखनाचे तसेच अनंत काणेकर व शिवराम वाशीकर यांच्या संवाद लेखनाचे संस्कार तेंडुलकरांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वावर झालेले आहेत. 1957 पर्यंत त्यांचे वास्तव्य पुण्यात होते. पुढे काही काळ मुंबईत राहिले. त्यानंतर पुणे मुंबई, मुंबई पुणे असा अनिश्चित भ्रमतीचा काही काळ लोटल्यानंतर 1966 पासून मुंबई हेच वास्तव्याचे व कामाचे कायम स्थान बनले. मुंबईतील वास्तव्यामुळेच तेंडुलकरांचा प्रयोगशील रंगभूमीशी व रंगायन आविष्कार, भारतीय विद्याभवन कला केंद्र, अनिकेत यांसारख्या नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्थांशी व त्यातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध आला. रंगभूमीशी आरंभापासूनच आत्मीयतेने निगडीत असूनही तेंडुलकरांनी नाटकांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायचे कटाक्षाने टाळले. वृत्तपत्रीय लेखन आणि नियतकालिकांचे संपादन हेच त्यांचे आरंभीचे आणि नंतरचेही उपजीविकेचे प्रमुख साधन होते. 1971 मध्ये रातराणी, 1971 मध्ये कोवळी उन्हे, 1974 मध्ये फुगे साबणाचे यांसारखे त्यांचे स्फुट ललित निबंध संग्रह यातूनच जन्माला आले. तेंडुलकर हे नियतकालिकांशी निगडीत राहिल्याने त्यांनी लघुकथा स्वरूपाचे किंवा व्यक्तिचित्रणात्मक पद्धतीचेही बरेच लेखन केले आहे. 1958 मध्ये त्यांनी काही काच पात्रे, 1961 मध्ये द्वंद्व, 1965 मध्ये मेष पात्रे, 1966 मध्ये गाणे, 1970 मध्ये फुलपाखरू इत्यादी नावांनी संकलित केले गेले आहे. दिवाकरांच्या नाट्यछटाही त्यांनी संपादिल्या आहेत. तेंडुलकरांचे प्रधान कार्यक्षेत्र रंगभूमी हेच. 1955 पासून आज तागायत ते नाट्यलेखन करीत आहेत. त्यांच्या नाट्यलेखनाचा प्रारंभ एकांकी लेखनाने झाला. नभोवाणी करता लिहिलेली रात्र ही त्यांची पहिली एकांकिका.
ती बरीच लोकप्रिय ठरली. ध्वनी माध्यमाचे चातुर्याने उपयोजन केले आहे. रात्र आणि इतर एकांकिका हा त्यांचा पहिला एकांकिका संग्रह 1957 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 1966 मध्ये अजगर आणि गंधर्व, 1969 मध्ये भेकड आणि इतर एकांकिका प्रसिद्ध झाल्या. तेंडुलकरांनी 1965 मध्ये पाटलाच्या पोरीचे लगीन, 1966 मध्ये चिमणा बांधतो बंगला, 1970 मध्ये चांभार चौकशीचे नाटक आणि 1973 मध्ये मुलांसाठी 3 नाटिका इत्यादींसारखी काही बालनाट्यही लिहिली आहेत. तेंडुलकरांनी काही अनुवादापर नाट्यलेखनही केले आहे. त्यात टेनेसी विशेष लक्षणीय आहे. मोहन राकेश यांच्या आधे अधुरेचा व गिरीश कर्नाड यांच्या तुघलकाचाही त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. सामना, निशांत, शांतता, कोर्ट चालू आहे, शांतता, कोर्ट चालू आहे यांसारख्या बोलपटांची कथानकेही त्यांनी अलीकडेच लिहिली आहेत. त्यांच्या या 3ही चित्रपट कथांना पारितोषिके लाभली आहेत. सध्या युनेस्कोने सोपवलेल्या दूरचित्रवाणी विषयक कार्यात ते मग्न आहेत. तेंडुलकरांचे प्रसिद्धीदृष्ट्या पहिले नाटक 1955 मध्ये लिहिलेले श्रीमंत हे त्यांचं नाटक बरंच गाजलं. त्यानंतर 1956 मध्ये माणूस नावाचं बेट, 1958 मध्ये मधल्या भिंती, 1960 मध्ये चिमणीचं घर होतं मेणाचं, 1963 मध्ये मी जिंकलो मी हरलो, 1964 मध्ये कावळ्यांची शाळा, 1964 मध्येच लिहिलेलं सरी ग सरी, 1967 मध्ये एक हट्टी मुलगी ही नाटके रंगभूमीवर आली. त्यातील माणूस नावाचे बेट हे रंगभूमीवरील स्थित्यंतराचे निदर्शक मानावे लागेल. त्यात तेंडुलकरांनी वास्तवतेचा संपूर्ण पुरस्कार केलेला आहे. चिमणीचं घर होतं मेणाचं हे प्रयोगशीलतेच्या दृष्टीने, एक हट्टी मुलगी हे व्यक्तिदर्शनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तेंडुलकरांना अखिल भारतीय स्वरूपाची कीर्ती मिळवून देणारं शांतता, कोर्ट चालू आहे हे नाटक 1968 साली रंगभूमीवर आलं. या नाटकाला कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक देखील मिळालं. भारतीय भाषात त्याची भाषांतरे झाली आहेत. त्याच्या पाठोपाठ 1970 मध्ये अशी पाखरे येती आणि 1971 मध्ये गिधाडे ही नाटके पुढे आली. गिधाडेतील उग्र कठोर वास्तववादी चित्रणाने बरीच खळबळ उडवून दिली. अशी पाखरे येती हे गिधाडेच्या उलट प्रकृतीचं नाटक. तेंडुलकर एकाच वेळी भिन्न भिन्न प्रकृतीची नाटके निर्माण करू शकतात याचंच हे निदर्शक. गिधाडेपेक्षाही तेंडुलकरांच्या सखाराम बाईंडर आणि घाशीराम कोतवाल या नाटकांनी अधिक प्रक्षोभ निर्माण केला. सखाराम भाईंडर हे नाटक तर काही काळ सेन्सॉरच्या अवकृपेस पात्र ठरले. घाशीराम कोतवाल नाना फडणीसांच्या जीवनावर आधारलेले नाटक. ऐतिहासिकदृष्ट्या हे चित्रण विवाद्य ठरले, पण या नाटकात केला गेलेला लोकनाटकातील घटकांचा अवलंब प्रशंसनीय ठरला. दंबद्वीपचा मुकाबला, मल्ल्या काका व बेबी ही त्यांची अलीकडेच प्रसिद्ध झालेली नाटके. त्यांच्या नाट्यकृतींची एकूण संख्या 20हून अधिक भरेल. आशय, अभिव्यक्तीदृष्ट्या तेंडुलकरी नाटकात बरीच स्थित्यंतरे झालेली आहेत. तेंडुलकर हे मूलतः वास्तववादी परंपरेचे नाटककार आहेत. प्रसंगवशात त्यांनी कल्पनारम्यतेचा आश्रय केलेला असतो, पण तो वास्तवाचा पाया बळकट करण्यासाठीच. सामान्य स्तरातील पांढरपेशा वर्ग आणि त्यांची सुखदुःखे, विशेषतः दुःखे, हा त्यांच्या चित्रणाचा व चिंतनाचा मुख्य विषय. साध्या दैनंदिन घटनेतील नाट्य समर्थपणे पेलणे हा त्यांचा नाट्यलेखनाचा धर्म. मानवी मनातील व जीवनातील हिंस्रता, विकृती, कुरूपता यांचे निदर्दर्शन त्यांची आजची नाटके घडवतात. त्यात काव्य आणि कारुण्य यांच्या छटाही अधूनमधून मिसळलेल्या दिसतील. तंत्रदृष्ट्याही ते नवनवे प्रयोग करीत असतात. या तेंडुलकरी नाटकाचे सारे विशेष शांतता, कोर्ट चालू आहे मध्ये कलात्मकरित्या एकत्र आलेले आहेत.
व्यक्तीचे किंवा व्यक्तिसमूहाचे बाह्य आचार उच्चार व त्यांच्या अंतर्मनातील प्रवाह यातील विरोध विसंगती उपरोध परिणामकारकरित्या या नाटकात चित्रित झाले आहेत. तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीनं हाताळलं. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले आहे. देशातील वाढता हिंसाचार या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना 1973-74 मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच 1979 ते 81 दरम्यान त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेत प्राध्यापक म्हणूनही काम केले. विजय तेंडुलकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर हे पहिले मानकरी होते. 1970 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार 1977 मध्ये त्यांना मंथनसाठी देण्यात आला. याचबरोबर मंथनसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार 1981 मध्ये देण्यात आला. आक्रोश या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. आक्रोश या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथेचा पुरस्कार त्यांना मिळाला. 1983 मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरव पदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु ल देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना देण्यात आले. 1998 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्ती मिळाली होती. अशा या सर्वोत्कृष्ट मराठी नाटककार, लेखक, पटकथा लेखक व राजकीय विश्लेषक असणाऱ्या विजय तेंडुलकर यांचा मृत्यू 19 मे 2008 रोजी झाला. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात विजय तेंडुलकर यांच्याविषयीची माहिती ऐकली. तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. यासाठीचा फीडबॅक तुम्ही आम्हाला नक्की द्या. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात पुन्हा एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक ते नियम काटेकोरपणे पाळा. 1 जूनपर्यंत सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे तुम्ही घरी आहात. त्यामुळे अशीच नवीन माहिती, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती आणि आमचे अजून काही नवीन सत्र ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.